आपण हातपाय धुतो दोन कारणांसाठी, एकतर स्वच्छतेसाठी किंवा दुसरं शुचितेसाठी. तुम्ही वॉशरूमला जाऊन आलात किंवा तुम्हाला भोजन करायचं आहे त्यावेळी हातपाय धुता, ते स्वच्छतेसाठी, आणि पूजेला बसण्यापूर्वी हातपाय धुता, ते शुचितेसाठी. प्रयोग पारिजात या प्राचीन धर्मग्रंथात मला एक श्लोक सापडला. शौचादुते वामपादे पूर्वनक्षालनं भवेत शौते तू वामपूर्व स्याद यंत्र दक्षिणच सदेती. अर्थात जर स्वच्छतेसाठी आपण पाय धुणार असू तर अगोदर डावा पाय धुवायचा आहे, नंतर उजवा, आणि शुचितेसाठी म्हणजे मंगल कार्यात भाग घेण्यापूर्वी पाय धुवायचे असतील तर अगोदर उजवा पाय धुवायचा आहे, नंतर डावा. हातांसाठीही हाच नियम पाळायला हरकत नाही. धर्मप्रश्न या प्राचीन धर्मग्रंथात असंही म्हटलंय, पदापादस्य शालनौ वर्जयेत अधिष्ठानंग चेती. अर्थात एका पायानं दुसरा पाय घासू नये आणि हातपाय धुताना उकडवं म्हणजे फक्त तळपायांवर बसू नये. आजकाल काही मंदिरात द्वारप्रवेशाच्या अगोदर पाण्याचा ओघळ सोडलेला असतो, त्या प्रवाहातही अगोदर उजवा पाय टाकायचा आहे, नंतर डावा.